मग मी बचत गटाची एक 20 महिलांपासून सुरुवात केली. 20च्या 9,000 पर्यंत ती खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. आता सध्या 1750 प्रोडक्ट बरोबर काम करते मी. माझ्याकडे कॉन्ट्रॅक्ट ऑलरेडी मला एक 8 ते 9 कंपन्यांचं कॉन्ट्रॅक्ट घेतलेले आहे. डीमार्ट झालं, कोल्हापूर, मिरज, सांगली आणि पुण्यात पण आपले मिलिटरी मॉल आहेत, त्याच्यात पण आपले प्रोडक्ट जातात. नमस्ते, मी ॲडव्होकेट नीरा धाडगे. कोणत्याही क्षेत्रात तुमची कामगिरी वाखाणण्यासारखी असेल, त्या लोकांशी मी बोलतेय ना, काहीतरी रोज नवीन शिकायला मिळतं. एकमेकांना मदत करण्यासाठी तुम्ही ही कम्युनिटी जॉईन करू शकता, पुणे वुमन्स क्लब. नमस्कार, मी ॲडव्होकेट नीरा धाडगे तुमचं सहर्ष स्वागत करत आहे पॉडकास्ट विथ नीरामध्ये. आज आपल्या बरोबर आहेत आयशा तांबोळी, ज्या हडपसरमध्ये काम करतात. पूर्ण पुण्यामध्ये त्यांचं खूप वेगळ्या पद्धतीने काम चालू असतं. सीताराम महिला बचत गटच्या त्या हेड आहेत आणि 9,000 ते 10,000 महिला त्यांच्याबरोबर आता सध्या कार्यरत आहेत. त्यांच्या कामाबद्दल आपण जाणून घेऊयात. नमस्ते मॅडम. नमस्ते. तुमच्याबद्दल सांगाल आम्हाला, कुठे तुम्ही कसं काम करता, कुठून सुरुवात केली? सुरुवात मी पुण्यापासून केली. ॲक्च्युली मी सांगलीमधून आहे, म्हणजे सांगली जिल्ह्यात बागणी गाव आहे माझं, स्वतःचं गाव आहे ते. मग पुण्यामध्ये जेव्हा आले तेव्हा मला बचत गट चालू करायचा होता. मग मी बचत गटाची एक 20 महिलांपासून सुरुवात केली. म्हणजे सुरुवातीला 20 महिला होत्या, त्यानंतर मग महिलांची म्हणजे जशी प्रोसेस चालू झाली तशा महिला वाढत गेल्या. 20 महिला तुम्ही स्टार्टिंगच्या ज्या आणल्या त्या कशा, तुम्ही काय सांगून त्यांना हे केलं तुमच्या बरोबर अप्रोच? ऍक्च्युली मी जिथं राहिला होते ना, तिथं ऑलरेडी बचत गट होते. मग मला त्यातला थोडाफार नॉलेज होता सुरुवातीला. मग मी महिलांना सांगितले की आपण बचत गट चालू करूया. तर महिला म्हटल्या की ठीक आहे, करूया चालू. मग त्यानंतर मग मी चालू केल्यानंतर महिलांची काय आर्थिक अडचणी पण होत्या, खूप काय अशा गरजा पण होत्या की मी ते स्वतः त्यांना दिलेले आहेत. त्यामुळे महिलांनी माझ्यावर असा विश्वास दाखवला की ते वाढत गेले महिला. बरं. पण 20च्या 9,000 पर्यंत कसं झालं? 20च्या 9,000 पर्यंत ती खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. त्यामध्ये खूप स्ट्रगल करावं लागलेलं आहे, कारण खूप अडचणी पण आल्या. आणि मेन म्हणायला गेलं तर माझे मिस्टरांचा मला पहिल्यापासूनच सपोर्ट आहे ह्याच्यामध्ये. ते आहेत म्हणून मी आहेत, नाही तर मला एवढं पॉसिबलच झालं नसतं, कारण ते प्रत्येक कामात मला हेल्प करतात. आणि 20 महिलांच्या एवढ्या महिला करणं म्हणजे भरपूर कार्यक्रम येत होते. ॲक्च्युली कसं, प्रत्येक महिलेला घरगुती काम पाहिजे होतं, तर ते काम कुठेही भेटत नव्हतं. तर ते माझ्या डोक्यात अशी आयडिया आली की नाही का, महिलांना आपण घरबसल्या रोजगार देऊया. त्यामुळे महिलांना घरबसल्या रोजगार देत गेले मी. त्यानंतर माझे बचत गट वाढत गेले. त्यामुळे महिलांचे आर्थिक प्रॉब्लेमही सॉल्व्ह झाले आणि मला सुद्धा त्यांचं प्रेम भेटत गेलं. पहिला जो तुम्ही रोजगार दिला किंवा पहिला जे उद्योग करायचा तुम्हाला विचार केला, तो काय होता? तो उद्योग आम्ही ना असं खाद्यपदार्थांचं चालू केलं होतं पहिल्या स्टार्टिंगला. ओके. पॅकेजिंग जे गरम मसाले असतात, परत उन्हाळी पदार्थ वगैरे असतात. सुरुवातीला आम्ही कमीपासून चालू केलं होतं. मग आता आमचे भरपूर प्रमाणात आता वाढत गेलेले आहे. आणि सितारा महिला या गृह उद्योगानेच आता प्रोडक्ट आमच्या मार्केटला लॉन्च होत आहेत. म्हणजे तुमच्या स्वतःच्या नावाने प्रोडक्ट लॉन्च होतात. आता सध्या किती प्रोडक्ट्स बरोबर तुम्ही काम करताय? आता सध्या 1750 प्रोडक्ट बरोबर काम करते. बापरे, 1750 वेगळे प्रोडक्ट्स बरोबर तुम्ही काम करता? वेगवेगळ्या प्रोडक्ट्स बरोबर. आणि हे सगळं मॅनेज कसं करता? मॅनेज म्हणजे कसं, आता घरचा पण सपोर्ट आहे आणि बाकीचे पण आहेत, मैत्रिणी वगैरे सपोर्ट करतात. बरं. पण आता समजा तुमच्या किती आता 9,000 महिला आहेत. 9,000 महिलांचं समजा छोट्या अमाऊंटने बचत गट आणि तुमचं पतपेढी टाईपमध्ये थोडंफार चालतं काम. तर समजा एखादा प्रॉडक्ट बद्दल बरोबर तुम्ही आणलात आणि त्या प्रॉडक्टचं जर तुम्हाला पॅकेजिंग वगैरे करायचं असेल, तर तुम्ही कसं ठरवणार की ह्या 200 महिला ह्या क्षेत्रामध्ये काम करणार आहेत, ह्या 200 महिला ह्या क्षेत्रामध्ये काम करणार आहेत? ॲक्च्युली कसं आहे माहिती आहे का, आता ह्या क्षेत्रामध्ये म्हणजे एका ठिकाणी 200 महिला आपल्या आहेत, तर तिथे मी स्वतः सगळं चालू करते. त्यांना सगळं काय असेल ते मार्जिन वगैरे काढून त्यांना काम दिलं जातं. आणि त्यांना म्हणजे पेमेंट असतं दिवसाला. त्यांना त्यानुसार दिवसाला पेमेंट असतं? हो, दिवसाला पेमेंट असतं त्यांना, महिन्याला नसतं, दिवसाला पेमेंट देतो आपण महिन्याला. आणि मग ह्या ज्या कंपन्यांचं म्हणजे जे फूड पॅकेजिंगसाठी तुमच्याकडे येतात, त्या मग मोठ्या कंपन्या तुमच्याकडे थ्रू कॉन्ट्रॅक्ट करून करतात?
माझ्याकडे कॉन्ट्रॅक्ट ऑलरेडी मला एक 8 ते 9 कंपन्यांचं कॉन्ट्रॅक्ट घेतलेले आहे. डीमार्ट झालं, कोल्हापूर, मिरज, सांगली आणि पुण्यात पण आपले मिलिटरी मॉल आहेत, त्याच्यात पण आपले प्रोडक्ट जातात. आणि ॲज अ मार्केटिंगचं पण थोडेफार चालू आहे पुण्यामध्ये. सीताराम महिला उद्योग बचत गटाचा एक चांगला स्टार प्रोडक्ट कोणता आहे ते सांगाल? प्रोडक्ट सीताराम महिलाचा म्हणायला गेलं तर स्टार्टिंग गरम मसाल्यापासून झाले होते. सर्वात जास्त प्रोडक्ट मसाला म्हटल्यावर एक बिर्याणी मसाला, सितारा बिर्याणी मसाला म्हणून तो जास्त मार्केटमध्ये फेमस झाला होता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. मग त्याच्यापासूनच जास्त मग ते सुरुवात होत गेली. बरं बरं बरं. नाही, 9,000 महिलांचं एवढं सगळं करणं, त्यांचा फायनान्स पाहणं आणि तुम्ही मला म्हणजे एक तुमची बॅकग्राऊंड मला माहिती असल्यामुळे तुम्ही ज्या महिलांना गरज असते त्या महिलांपर्यंत स्वतः पोहोचता आणि स्वतः मदत पण करता. असं त्याच्या संदर्भात एखादा किस्सा तुम्हाला सांगायला आवडेल का? आवडेल, नक्कीच आवडेल तो किस्सा सांगायला. महिलांच्यापर्यंत काय महिलांच्या खूप असं आर्थिक अडचणी होत्या. एक माझ्या आयुष्यातला म्हणजे एकच किस्सा खूप महत्त्वाचा येतो माझ्यासाठी, की मी असं जागोजागी जाते महिला बचत गटाच्या मीटिंगसाठी अटेंड वगैरे करायसाठी. एक अशी फॅमिली होती, म्हणजे माझ्याच बचत गटातील एक महिला होती. खूप अशी कंडिशन, त्या लेडीजला 6 मुली होत्या, मिस्टर नव्हते आणि सासू-सासऱ्यांनी घराच्या बाहेर काढलं होतं तिला, म्हणजे पाहत नव्हते ते. आणि ती बिचारी काम म्हणजे धुणं भांडी करून ती हे करत होती आणि खूप मुलं लहान लहान होती आणि त्यामुळं राहायला घरसुद्धा नव्हतं तिला. अक्षरशः ती एका पत्र्याच्या रूममध्ये राहत होती. मग ती मला एकाने खूप म्हणजे ती माझ्याबरोबर खूप चांगली असायची नाही का. मग त्याच्यानंतर मला ते बघवलं घ्या म्हणजे नाही का कसं तरी ते वाटलं, म्हणून मी तिला स्वतः एका म्हणजे रेंटेड रूममध्ये तिला आणून ठेवलं आणि तिच्या मुलांचा सगळा खर्च मी उचलला. आजपर्यंत आज 6 वर्ष झालं मी तिच्या आज फॅमिलीचं पाहते. फॅमिली म्हणजे तिला फॅमिली कोणच नाही आहे, ॲज ती आणि तिची मुलं आजपर्यंत. आणि ती महिला अशी आहे की आता तिची एक मोठी मुलगी ती आता 10वीला आहे, 10वी बोर्डात तिनं पहिला नंबर काढलेला आहे. बापरे. आणि ती जिथं जाईल तिथं माझं नाव ती काढते, तेवढंच मला समाधान आहे. मी म्हणते मला बाकी काही नको, कारण माझ्या बचत गटातला तो एक किस्सा आहे माझ्यासाठी आठवणीत ठेवण्यासारखा. नाही, शिक्षणाचं महत्व पण पटवून देणं ह्या क्षेत्रामध्ये काम करून. ते त्यांची 6 मुलं आहेत ना, 6 ही मुलांचा शिक्षणाचा खर्च मी 6 मुलं आहेत त्यांना? हो, 6 मुली आहेत. हो, मुलगा नाही, मुली आहेत त्यांना. आणि त्यातली एक मुलगी आता 10वी पास झाली बोर्डात, तिचा पहिला नंबर आला. आता 11वीला तिचं म्हणजे गेली आता 11वीला ती. आणि सगळे म्हणजे आता तिला काही नाही आणि ती ॲज इथं आपल्या पुणे शहरातच राहते ती आता खूप म्हणजे कुठं जाईल तिथं नाव काढते. त्याच्यामुळे बस म्हणते मला तेवढंच मन समाधान आहे. 6 म्हणजे 7 आई पकडून 7 जण आहेत, 7 जणी फॅमिलीमध्ये 7 लोकांचा पूर्ण खर्च तुम्ही पाहत आहात. आता त्या महिलेला आपल्या बचत गटातर्फे गृहउद्योग चालू करून दिलेला आहे आणि ते आता बाहेर कुठे कामाला नाही, फक्त आपलं आता सितारा महिला गृहउद्योगाचंच काम करते. म्हणजे त्यामुळे आता तिचं सगळं व्यवस्थित आहे. जर आपल्याला पाहणाऱ्या प्रेक्षकांमध्ये कुणाला तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचायचं असेल किंवा ह्या बचत गटाबद्दल माहिती पाहिजे असेल तर ते कसे तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतात? बचत गटाचे डायरेक्ट म्हणजे आता सितारा महिला बचत गट ऑलरेडी सगळ्यांना माहीत आहे, त्याच्यामुळे ते माझ्यापर्यंत म्हणजे वेगवेगळ्या सगळीकडे सगळीकडे आहेत. पुणे शहरामध्ये आहे आपले, ऑलरेडी कोल्हापूरमध्ये पण सितारा महिला बचत गट आहेत, मिरजमध्ये आहेत, सांगलीमध्ये पण आहेत. आता कोल्हापूर जिल्ह्यात पण आपलं होतं म्हणजे चालू आहेत आता करायचे. नाही, खूपच छान, तुमचं काम खूप छान आहे आणि एवढ्या लोकांना घेऊन चालणं आणि एवढ्या लोकांना मदत करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्याच्यात पण शिक्षणाचं महत्त्व पटवून देणं, की जेव्हा एका काय म्हणतात त्याला कमी शिक्षित लोकांच्या ह्याच्यामध्ये असतात आणि तेव्हा त्यांच्या मुलांना जेव्हा शिकवायची वेळ येते तेव्हा पॅरेंट्स लोकच पहिला हे करतात की नाही याच्यामध्ये पैसे कशाला वायाला घालवायचे. पण तिथे सुद्धा त्या मुलीने 10वी मध्ये पहिला नंबर खूप गरीब परिस्थिती मॅडम, खूप गरीब परिस्थिती आहे त्यांची, तेवढ्यातून तिने पहिला नंबर काढला. ते माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. शक्य झालं ते, असं नुसतं रेग्युलरली असलं असतं तर शक्य नसतं झालं, तुमच्यामुळे शक्य झालं ते. तुमची स्वतःची स्टोरी इतकी इन्स्पिरेशनल आहे आणि हे सगळं तुम्ही जे करताय स्वतःचं पाहून, परत तुम्हाला 2 मुलं आहेत, घरचं सगळं पाहून एवढ्या लोकांना ड्राईव्ह करणं. मी एका जवळच झालेल्या इव्हेंटमध्ये आपल्या दोघींची ओळख झाली आणि त्याच्यामध्ये जेव्हा मी तुमच्याबद्दल लोकांकडून ऐकलं तेव्हा मला असं झालं नाही मॅडमला बोलवलंच पाहिजे आणि तुमच्याकडून सगळं ऐकलंच पाहिजे. अशा आमच्या आयशा मॅडम
आयशा मॅडमचा सीताराम बचत गट आहे, तिथे गृहउद्योग चालतात. तुम्हाला जर कुणाला त्यांच्याशी संपर्क साधायचा असेल, आपण इथे त्याचे पूर्ण डिटेल्स देऊ. मॅडम, आज तुम्ही आमच्या बरोबर आलात. थँक्यू.